वेलकम टू आवर गोंधळ ब्लॉग पार्ट 2. आता आमच्याकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. जे गोंधळाला बसणार आहेत त्यांच्या ओट्या भरल्या जात आहेत. ओटी भरून झाल्यावरती पुढचे विधी सुरू होणार आहेत. सध्या घरात आता उत्साह आणि लगबग सुरू आहे. गोंधळासाठी कुमारिका आणि जोडप्यांचा आज उपवास आहे आणि सध्या त्यांचा फराळ सुरू आहे. गोंधळाच्या विधींमध्ये त्यांचीही पूजा केली जाते. हसते काय पडलं नाही पाहिजे डोक्यावर. आम्ही काढते बरोबर. कुमारिका पूजा करून त्यांना छोटीशी भेटवस्तू ही आपण देतोय. गोंधळाचा सोहळा सुरळीत पार पाडावा म्हणून घरातल्या देवांची आणि देवकांची पूजा केली जाते. त्यांच्या आशीर्वादाने हा गोंधळ आनंदाने आणि व्यवस्थित पार पडो हीच प्रार्थना. आता इकडे किती लागणार तिकडे भरून ठेवली समजते. आता पुरण तर आता आम्ही सगळे निघालोय जोगवा मागायला. गावातल्या 5 घरांमध्ये जाऊन हा जोगवा मागायचा असतो.
सगळी घरं करून आता आम्ही परत आपल्या घरी निघालो आहोत. तिकडेही जोगवा मागण्याची परंपरा तशीच पार पडणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा जोगवा कशासाठी? तर जोगव्यात मेलेल्या तांदळाची आपण गोड खीर बनवतो, कारण गोंधळाला बसणाऱ्या सगळ्या जोडप्यांचा आज उपवास असतो आणि तो उपवास ही गोड खीर खाऊनच सोडला जातो. आता कोंबडा पूजनाची विधी सुरू आहे. जोगव्यासाठी देवीला कोंबडा दान केला जातो. काही ठिकाणी बकरा देतात, पण आमच्या पद्धतीने 2 कोंबडे अर्पण केले जातात. हा द्या, ह्या सगळ्यांनी तुम्ही घ्या तांदूळ. जय देवा बहिणी भवानी कुलस्वामी जात्याला लागेच्या मालका बाय माझे अंगोली चंद्र कदम यांच्या लग्नाचा गोंधळ आहे. तर त्यांचा मुलगा हा हरिचंद्र शंभरचा मुलगा तर बाय माय त्यांच्या लग्नाचा गोंधळ आहे. तर बाय मी पती बरोबर नाही गावडीला नारळ दिला तसा जोगवा मागितलेला आहे. बाय मी सवासनी पुढे त्यांच्या वट्यावर दिले. त्याच्यामध्ये काहीतरी चुकावा वाकाचा नसला महाबक्षीस करा. बाय माझ्या लग्नाचा गोंधळ घातलाय तर पतीला बाय मध्ये 4-5 बकऱ्याचं बलिदान देत आहे ते मान्य करून घे. त्यांच्या आपल्या घराला सांभाळ कर, पाठीवर अकवादन जाणे बसले नोकरी ज्यात मुला बाळाचं सांभाळ कर याचा वाटा दे आणि बाय माझ्या ही 4-5 बकऱ्याचं बलिदान मान्य करून घे. एक कोंबडा काढून घेऊन या. साहिल किती सुंदर पद्धतीने गोंधळ मांडलाय बघा. कलश स्थापना झालेली. गोंधळासाठी केलेल्या मांडणीची पूजा आता सुरू झाली आहे. ही पूजा प्रत्येक जोडप्याने करायची असते. गोंधळाला बसलेली सर्व जोडपी एकामागून एक अशी ही पूजा पार पाडतात. कोपरा सात लावा. हा त्या खोबऱ्याच्या वाटीच्या समोर जी सुपारी दिसते त्या सुपारीवर पाणी शिंपा. हा कळसावर शिंपा सावकाश. हा हे बाकीचे नारळ दिसत आहेत तिकडे फुलं ठेवून येते नाही तुमच्या मांडावरती पाणी शिंपा. ओम श्री गणेशाय नमः कुलदेवताय नमः. तिकडे पाठीमागं पाणी शिंपायचं इकडून. हा यातला गंध शिंपा. गंध फुला गंध अक्षदान समर्पयामी. कुलदेवताय नमः परमात्माय नमः. गंध बेकुल स्वामी सांगाया सह परिवार नंद नमः. हळद घाला. हळद राखून सौभाग्य. हा शिंपटीन घाला. हे बघा सुपारीवर पहिलं गणपतीला विसरायचं नाही. हा हळद राखून सौभाग्य कुलदेवताय नमः परमात्माय नमः. गंध बेकुल स्वामी सांगाया सह परिवार. हळद राखून सौभाग्य कुलदेवताय नमः. अक्षदा घाला. अक्षदान समर्पयामी. फुलं ठेवा. झाला. फुल पुष्पाय नमः. नारायण नमः. केशवाय नमः. परमात्माय नमः. काशीनाथ भाऊ झालं. धूपं दीपं समर्पयामि.
खाली फुल पाण्यात नाही ना हे बघा खाली पाठावर तेवढं गंधात बुडवा हळदी कुंकवात बुडवा तांदळात बुडवा ताईन जवळ ताई त्या जरा ड्युटीवर ठेव फुलं पाणी उजव्या हातावर आणि खोबऱ्याच्या वाटीचा निवेद दाखवा गुळखाती नैवेद्याने समर्पयामी प्राणायामा नारायणमा केशवाय नमः गुळखाती नैवेद्याने समर्पयामी ते आरती त्यांच्याजवळ द्या नाही तिथूनच हळद कुंकू घाला आरती बाबा तेव्हा टाका गावाने एकदम टाका नमस्कार करा तीन कबर त्याच्या हातात आहे पूर्वेस फिरा पूर्वेस के हातावर पूर्वेस फिरा हे आमचे मम्मी पप्पा गोंधळाला पाया पडत आहेत. या दिवसासाठी त्यांनी खूप मेहनत आणि प्रयत्न केले आहेत. त्यांची श्रद्धा आणि कष्टांमुळेच आज हा सोहळा इतका सुंदर पार पडतोय. अशा पद्धतीने कपडे केले आणि ताराचंद घोड्यावर बसला आणि दुधुंबी तळ्यावर आला आणि सर्पाला हाक मारली, वैरा बाहेर ये. ताराचंदाचा आवाज ऐकला सर्पानं, पाणी कापीत 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 वर आला, जमिनीवर गडबड गडबड लोळला, 3 ताल उंच झाला. किती ताल? 3 ताल तुम्हाला समजले? स्वर्ग आणि मृत्यू पाताळ काय म्हणतो आपण? स्वर्ग आणि मृत्यू पाताळ 3 ताल नव्हे. 3 ताल कशाला म्हणतात? ह्या टाळीचा आवाज पोचला त्याला 1 ताल, असा 3 ताल उंच झाला. तर मित्रांनो, कसा वाटला हा गोंधळाचा व्लॉग कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्लॉग लवकरच येणार आहे.
सो स्टे ट्यून्ड. बाय.